नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत चिकन पकोडा रेसिपी। ही रेसिपी करायलाही अगदी सोपी आणि चवीलाही खूप छान लागते। चिकन पकोड्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल, मैदा, कॉर्नफ्लॉवर, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, लिंबाचा रस, मीठ, लाल रंगाचा फूड कलर, हळद आणि चिकन आपण स्वच्छ धुवून निथळून घेतले आहे। त्याला आता मॅरिनेट करून घेऊ। चिकनवर सुरुवातीला लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, चवीपुरतं मीठ, हळद, लाल मिरची पावडर, लाल रंगाचा फूड कलर टाकून सगळं छान मिक्स करून घ्यायचे। सगळे मिश्रण छान एकजीव झाले की त्यातच मैदा व कॉर्नफ्लॉवर टाकून परत जरा मिक्स करूया। मैदा व कॉर्नफ्लॉवर चिकन बरोबर मिक्स व्हावे म्हणून यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचे। पाणी अगदी थोडेच टाकायचे। पाण्याऐवजी तुम्ही अंड्याचाही वापर करू शकता। तुम्ही पाहू शकता आपले चिकन छान एकजीव झाले आहे। हे चिकन आपण 15 ते 20 मिनिटांसाठी असेच मॅरिनेट व्हायला ठेवायचे, म्हणजे चिकनची चव खूप छान लागते। 20 मिनिट झाले आहेत आणि चिकनही छान मॅरिनेट झाले। आता आपण चिकनचे पकोडे तळून घेऊ। तेल मध्यम गरम झाले की त्यामध्ये आपण चिकनचे पकोडे सोडू। तेल जास्त गरम झाले तर पकोडे वरून करपतील आणि आतून तसेच कच्चे राहतील। तेल नीट गरम झाले नाही तर पकोड्याचे वरचे आवरण चिकन पासून वेगळे होईल, म्हणून आपल्याला तेल मध्यम गरम करायचे। तुम्ही पाहू शकता पकोडे किती सुंदर दिसत आहेत। पकोडे मध्ये मध्ये हलवून घ्यायचे, पण सारखेच हलवायचे नाही। पकोडे छान तळले गेले आहेत, ते आता आपण एका प्लेटमध्ये काढू। राहिलेले पकोडेही आपल्याला सेम असेच तळून घ्यायचे आहेत। आपले पकोडे चव घेण्यासाठी आता तयार आहेत। हे पकोडे चवीला अप्रतिम लागतात। तुम्ही घरी एकदा तरी चिकन पकोडे नक्कीच ट्राय करा।
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।